नमस्कार. आदरणीय गुरुजी, तसेच सर्वांना माझा स्वामीमय नमस्कार. मी प्राजक्ता तानाजी चव्हाण, सातारा. माझं शिक्षण BCom GDC झालेलं आहे. मी ज्योतिष विशारद, न्यूमरोलॉजिस्ट, स्विच वर्ड, स्विच नंबर्स, जिबू सिम्बॉल्स आणि डाउझलिंग असं बरंच काही कोर्सेस इतरत्र करून गुरुजींच्याकडं वास्तुविशारद हा क्लास आत्ता नुकताच केला. ही लिंक मला माझ्या एका मैत्रिणीनं मुंबईहून पाठवली. ती मुंबईला राहते. तर तिचं सर्वात प्रथम मी तिला धन्यवाद मानेन, कारण तिच्यामुळं मी खरंच आत्ता खऱ्या अर्थानं वास्तुविशारद झालेली आहे. गुरुजींचा 5 दिवसाचा मी मोफत क्लास केला आणि त्यावेळीच मी म्हणजे माझ्या मनाशी रुजवलं की नाही, आता वास्तू जर आपल्याला शिकायची असेल तर आपण गुरुजींच्याकडूनच शिकली पाहिजे. कारण गुरुजींचं त्या क्लासमध्ये वेदांचं ज्ञान असेल किंवा वास्तूबद्दल जे इतरत्र कुठेही मी बघितलेलं ज्ञान नाही, तर ते गुरुजींचं ज्ञान हे खूप मला तिथं आघात वाटलं. त्याच्यामुळे त्याच दिवशी मी अगदी रात्री 11:30 वाजता निर्णय घेतला की नाही, जर वास्तुशास्त्र शिकायचं असेल तर गुरुजींच्याकडंच शिकलं पाहिजे. त्याच्यामुळं ज्यावेळी गुरुजींचा क्लास झाला, म्हणजे प्रत्येक दिवसापासून क्लासमध्ये माझ्या तर आणि सगळ्यांच्याच ज्ञानाच्या पायऱ्या वाढत गेल्या आणि खूप गुरुजींच्याकडून ज्ञान मिळत गेलं. माझी मैत्रीण मला बऱ्याच वेळा विचारते, काय गं तुझा क्लास कसा चालला आहे, कसं? तर तिनं ज्या ठिकाणी क्लास केला तर तिथं त्यांना विचारलं जात नाही की बाबा तुम्हाला काय प्रश्न आहेत, काय समस्या आहे का, शिकवलेलं समजतंय का? तर असं ह्या क्लासमध्ये अजिबात नाही. पूर्ण शिकवलेलं चांगलं, अगदी छान समजतं. समजण्यापेक्षा ते उमजतं आणि ते कृतीमध्ये सुद्धा आणायला मदत होते. तर तिला आता पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा की मी खरंच गुरुजींच्याकडे त्यावेळी क्लास केला असता तर बरं झालं असतं. गुरुजी क्लासमध्ये नुसतं वास्तुशास्त्र शिकवत नाहीत, तर वास्तुशास्त्रापेक्षा म्हणजे ज्या काही ज्योतिषीय टिप्स असतील, म्हणजे आपले आर्थिक उत्पन्न वाढावं किंवा घरामधील आजार असतील तर त्यासाठी काही केलं पाहिजे, तर हे पण गुरुजी त्या क्लासमध्ये सांगतात. त्या ट्रिक्स मी स्वतः माझ्या क्लायंटला वापरते, घरामध्ये वापरल्या. माझे क्लायंट तर खुश आहेत आणि माझ्या घरातील पण सर्व लोक खुश आहेत. गुरुजी रोज आपल्याला नोट्स लिहायला सांगतात. तर त्या नोट्स लिहिल्यामुळं मला असा फायदा झाला की असं म्हणतात की एकदा लिहिणं म्हणजे 4 ते 5 वेळा वाचणं असेल तर ते इतकं मेंदूमध्ये फिट बसलंय. आता कुठली जरी वास्तू मी जर बघायला गेली तर त्या वास्तूमध्ये अगदी काय शिस्त आहे, त्या वास्तूमध्ये त्या लोकांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय आजार आहेत, हे सगळं मला तिथं गेल्यानंतर आता कळू शकतं. आणि मी त्याचा स्वतः अनुभव घेतला. मी गावी गेले होते तर मी बघितलं तिथं काय काय त्या घरामध्ये काय चाललंय, तसं विचारलं त्यांना आणि तर ते अगदी तंतोतंत तसं जुळलं. त्याच्यामुळे मला खूप त्याचा नोट्स लिहिलेल्याचा फायदा झाला. ते माझ्या मेंदूमध्ये फिट झालं. कुठलीही वास्तू आता मी बघायला जाऊ द्या तर मी ते अगदी छान त्याचं समर्पक म्हणजे त्यांना त्या वास्तू म्हणजे त्या वास्तू मालकाला असेल किंवा वास्तूतील कुठल्याही लोकांना आनंद मिळेल असं मी तिथं त्यांना नक्कीच त्यांची वास्तू चांगली करू शकते. गुरुजी वेळोवेळी स्टेटस ठेवायला सांगतात. स्टेटस ठेवल्यामुळं तर माझं तर वास्तुशास्त्राचं शास्त्रीयदृष्ट्या ज्ञान वाढलं, पण इतर लोक जे माझं स्टेटस बघत होते त्यांचंही ज्ञान वाढलं. म्हणजे आता इतरत्र आपण जे बघतो वास्तुशास्त्र म्हणजे 4 भिंती असतील किंवा 8 दिशा असतील असंच वास्तुशास्त्र माहीत आहे. दरवाजा पूर्व पश्चिम असावा किंवा असं बरंच काही सांगितलं जातं. तर ते वास्तुशास्त्र तसं नाही, खूप विस्तृत अनंत आहे. आणि ते गुरुजींनी आम्हाला मयमत्तम असेल, मानसार असेल किंवा विश्वकर्मा ग्रंथ असेल, अशा खूप मोठ्या मोठ्या ग्रंथातून आम्हाला ते ज्ञान दिलं आणि ते खरंच अगदी सखोल आणि त्या ज्ञानाचा मला वेळोवेळी अनुभव येतोय. गुरुजी प्रत्येक वेळेला म्हणतात, वास्तुशास्त्र हे मानो या न मानो प्रत्यक्ष अनुभूतीचं शास्त्र आहे, म्हणजे अनुभवण्याचं शास्त्र आहे आणि मी त्याचा अनुभव घेते. गुरुजी वास्तुशास्त्राच्या वर्गामध्ये नुसतं वास्तुशास्त्रच शिकवत नाहीत, तर एक माणूस कसा घडला पाहिजे, म्हणजे संसार सुखाचा कसा करावा, तर ते सुद्धा गुरुजी त्यांच्या क्लासमध्ये सांगतात. परमेश्वरानं प्रत्येक माणसाला हृदय दिलेलं आहे, पण माणूस चालू नये. ते माणूस चालवण्याचं आणि घडवण्याचं काम गुरुजी करतायत. याच्याबद्दल खरंच गुरुजींचं खूप कौतुक केलं पाहिजे, कारण अशी दैवी देणगी कुणाकडेही नसते, ती गुरुजींच्याकडे आहे. गुरुजींचा हा वर्ग असं प्रत्येकाला वाटेल की मी आता वयोवृद्ध झालोय किंवा लहान आहे तर कसा करावा, तर प्रत्येकानं म्हणजे वर्ष 5 वर्षापासून म्हणजे बाळाला कळायला लागल्यापासून अगदी
म्हातारं होईपर्यंत गुरुजींचा हा प्रत्येकानं क्लास करावा, कारण विद्यार्थी हा कधीही म्हातारा होत नाही. ज्ञानाची शिदोरी आपल्याला वेळोवेळी गरजेची असते. जे आपण बाहेर बघतोय आता की बराच ज्ञानाचा दुरुपयोग करून पैशाचं म्हणजे ज्ञानाचं भांडवल केलं जातं. तर गुरुजींच्याकडे तसं काही नाही. अगदी म्हणजे त्यांच्या वेळेच्या मानानं, क्लासच्या मानानं अगोदर आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की महिनाभर क्लास चालणार, पण तो महिना म्हणता म्हणता 2.5 महिने क्लास चालला. आणि क्लास चालू झाल्यानंतर वेळेचं तर भान अजिबात नव्हतं. वेळ कशी यायची आणि कशी जायची, म्हणजे वेळेच्या आणि गुरुजींच्या शिकवण्याच्या मानानं फी खूप नगण्य आहे. त्याच्यामुळं क्लास प्रत्येकानं करावा. गुरु कसा असावा, तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी आहेत. गुरुजींच्यासाठी मी इथं एक जे संत कबीर म्हणतात ते मी नक्की इथं म्हणते, गुरुजींच्यासाठी बोलू इच्छिते. गुरु गोविंद दोऊ खडे, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. म्हणजे जर परमेश्वर आणि गुरु जर आपल्यासमोर जर उभा असेल तर प्रथम वंदन कुणाला करावं, तर प्रथम वंदन गुरुला करावं, ज्या गुरुनं खरं आपल्याला ज्ञान दिलं, खरं आपल्याला घडवलं. तर असे खरंच गुरुजी आहेत. त्याच्यामुळं पहिल्यांदा मी प्रथम गुरुजींना वंदन करेन. गुरुजींच्या पहिल्याच दिवसापासून अगदी शेवटच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये कधीही गुरुजींच्याकडं जे ज्ञान आहे ते अगाध आहे. त्या ज्ञानाचा कधीही गर्व वाटला नाही, कधीही इगो वाटला नाही. तर ते खूप म्हणजे गुरुजी एक व्यक्तिमत्वच खूप वेगळे आहेत. गुरुजींची सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग आहे, म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. तशीच आमचीही पण झालेली आहे. त्याबद्दल गुरुजींचं खरंच मनापासून कौतुक केलं पाहिजे. गुरुजी क्लासमध्ये नेहमी सांगायचे की वास्तुशास्त्र मी शिकवणार, पण भवनशास्त्र हे तुमचं तुम्ही शिकायचं. आणि आम्ही ते खरंच शिकलो. म्हणजे ब्युटी पार्लर असेल किंवा सलून असेल, विविध प्रकारच्या कंपन्या असतील, अगदी आपली शेती कशी असावी वास्तुशास्त्रानुसार, अशा प्रत्येक वास्तूचं गुरुजींनी छान आम्हाला वास्तुशास्त्र शिकवलं. आणि आम्ही त्याचीसुद्धा अगदी व्यवस्थितपणे शेवटच्या दिवशी अगदी छान उत्तरं दिली. आमचा कॉन्फिडन्स खूप लेवल असा वाढला. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकानं गुरुजींच्याकडं वास्तुशास्त्र शिकावं. तर गुरुजी वास्तुशास्त्र शिकवत नाही, तर ते तुम्हाला कसं प्रत्यक्षात आजमावलं पाहिजे किंवा प्रत्यक्षात वास्तुतज्ञ तुम्ही कसं घडलं पाहिजे हे सुद्धा गुरुजी क्लासमध्ये सांगतात. गुरुजींच्या वास्तुशास्त्र शिकवण्याच्या पद्धतीमध्ये खूप संस्कार आहेत, ते आपल्यावरती रुजवतात. कारण मुळातच आपली भारतीय संस्कृती ही संस्कारावरती आधारित आहेत. असं म्हणतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर आपला राष्ट्र टिकेल आणि आपण टिकू. तर आपली संस्कृती, भारतीय संस्कृती मुळातच ही संस्कारावरती आधारित आहे. आज आपली बघताय आपण, मुलं असतील किंवा आपली आजूबाजूची परिस्थिती बघताय खूप बिघडलेली आहे. तर यांना आपल्याला खरंच संस्कारक्षम जर करायचं असेल आणि आपला भारत देश, आपण स्वतः तर आदर्श बनू, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना तर आदर्श या वास्तुशास्त्र शिकल्यामुळं तर करूच, पण पर्यायानं आपला भारत देशाला सुद्धा आपण आदर्श घडवायला आपल्यामुळं मदत होईल. ही गुरुजींच्याकडे शिकल्यामुळं नक्कीच ह्याची मदत होईल. असं काही नाही की प्रत्येकाला समस्या नाहीत. समस्या नाही तिथं, समस्या जिथं असतात तिथं प्रत्येक उत्तर असतं. म्हणजे प्रत्येक कुलपाला चावी असते. तर ते कुलूप उघडण्याचं काम गुरुजी नक्कीच करू शकतात, हे असं मला वाटतं. कारण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येकानं व्हिडिओ बघितल्यानंतर गुरुजींच्याकडं वास्तुशास्त्रच नाही तर गुरुजींचे प्रत्येक अजून बरेच कोर्सेस येतात, तर ते गुरुजींच्याकडं जॉईन करावेत. आणि स्वतः तर संस्कारमय व्हावं. आपल्या भावी पिढीला, आपल्या राष्ट्राला संस्कार रुजवण्यासाठी नक्कीच गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला मदत होईल. आणि तुम्ही एक परिपूर्ण स्वतः घडाल आणि इतरांना घडवाल, आणि एक चांगलं वास्तुतज्ञ म्हणून तुम्ही बाहेर पडाल अशी मला नक्की खात्री वाटते. कारण ही माझ्यातून आलेला कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे गुरुजींचा नक्की हा तुम्ही क्लास जॉईन करा. भविष्यकाळामध्ये तुमचे प्रॉब्लेम भरपूर असतील किंवा आत्ताही प्रॉब्लेम भरपूर आहेत, तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुरुजींच्याकडे आहे आणि ते गुरुजी नक्की तुम्हाला देतील. एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श गुरु, असं गुरुजी म्हणजे गुरुजींची नाही व्याख्या तर मला करताच येणार नाही. असं परिपूर्ण एक गुरु कसा असावा, तर हे मला गुरुजींच्याकडून ह्या क्लासमध्ये कळालं. तर प्रत्येकानं गुरुजींच्याकडे क्लास करावा. धन्यवाद.